परवा आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 372 ला थांबलेलो होतो। एक 4 पावले पुन्हा मागे जाऊया। ज्यावेळेला शरीर सोडून जातो चैतन्य त्यावेळेला तो आत्मा जीवात्मा काय घेऊन जातो अशा पद्धतीने सांगत होते। अज्ञानी लोक काय म्हणतात आणि ज्ञानी लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल त्यांचा संदर्भ चालू होता। ऐकण्याचे साधन, पाहण्याचे साधन, स्पर्श जाणण्याचे साधन, रस चाखण्याचे साधन आणि वास घेण्याचे साधन आणि त्या 5 इंद्रियांशी संबंध होणारे मन याचा अधिष्ठाता होऊन शब्दाधिक विषयाचे सेवन करतो उपभोग घेतो। 4 सवळी आपण मागे जातोय। मग या लोकात अथवा स्वर्ग लोकात ज्या ज्या ठिकाणी तो जीव ज्या ज्या देहाचा अंगीकार करील त्या त्या देहाच्या ठिकाणी मनाधिकास इंद्रियांचा पुन्हा तसाच ऐस पैस पसारा घालतो। जाताना त्यांनी कसं सांगितलं, जाताना देह ठेवतो तेव्हा तो कशी घेऊन जातो केलेली कर्म आपल्याबरोबर। तो उदाहरण देतात, अर्जुना दिवा मालवल्यावर तो जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो आणि पुन्हा तोच दिवा इथून उचलून आतल्या घरात नेऊन ठेवला आणि पेटवला तर तो तसाच तिथे परत दीप्यमान होतो। तसाच तो फिरून लावला असता आपल्या तेजासह लावलेल्या ठिकाणी तसाच पूर्वीसारखा प्रकाशतो। तर अर्जुना अशा प्रकारच्या व्यवहारात अविचारी लोकांच्या दृष्टीला पुढे सांगितल्याप्रमाणे एवढे हे वाटू लागते की आत्माच या देहाला जन्मास आला की आत्माच या देहाला आला म्हणजे जन्मास आला आणि या आत्म्यानेच विषयाचा उपभोग घेतला अथवा तो आत्माच हा देह सोडून गेला मरण पावला हे खरे असे मानतात। ते सांगितलं पंचेंद्रिय आणि मन ते उपभोग भोगत असतो त्याचा आणि जाताना ते घेऊन जातो। पण लोक म्हणतात आत्म्यानेच हे विशेष सेवन केले आणि आत्माच जन्माला आला आणि आत्मा मरतो असं कोण म्हणतं? अविचारी लोक म्हणजे अज्ञानी लोक काय म्हणतात बघा, तरी ऐसेसिया रहाटी अविविक्याची दिठी येतुले घे किरीटी गमेची गा। जे आत्मा देहासी आला आणि विषय येण्याची भोगीला अथवा देहोनी गेला हे साचची मान्यता। म्हणजे म्हणले ते साचे तरी नाही आणि हे साचची मान्यता काय, आत्मा देहात आला त्याने विषय सेवन केले भोगले अथवा देहोनी गेला हे साचच मानती। एरवी येणे आणि जाणे हे करणे का भोगणे हे प्रकृतीचे तेने मानिले। येणे आणि जाणे ते प्रकृतीचे तेने मानिले। कोणाचे? हे आहे धर्म प्रकृतीचे आणि त्याने कोणावर लादले? ते आत्म्यावर लादले। बघा, एरवी जन्मास येणे अथवा मरणे किंवा कर्म करणे अथवा विषयाचा अथवा कर्मफलाचा उपभोग घेणे हे सर्व वास्तविक प्रकृतीचे धर्म असून भ्रमाने ते धर्म आत्म्याचे आहेत असे अविचारी लोक मानतात। कर्म कोण करतंय? प्रकृती करते। त्याच्यामध्ये प्रकृतीमध्ये मन पण टाकलं त्यांनी आणि ते कर्म करतात जाताना ते घेऊन जातं तिकडे। मग लोक बघा जुने महात्मे काय म्हणायचे, कर्मच येतं आणि कर्मच जातं आणि ते तसं तसं तिकडे घेऊन जातं। आणि अविचारी लोक हा सगळा कोणावर मारतात? हिसाब आत्म्यावर मारतात। इथपर्यंत आपण आलेलो होतो। आता पुढे पाहूया श्लोक क्रमांक 10 आणि 11 वाचतोय। देहातून निघून जाणाऱ्या किंवा देहात असलेल्या शब्दाधिक विषयाचा उपभोग घेणाऱ्या किंवा शब्दाधिक म्हणजे इतर सगळ्या विषयाचा उपभोग घेणारा किंवा सुख दुःख मोह संज्ञक गुणांनी युक्त असलेल्या या जीवाला नाना प्रकारे मूढ झालेले जन पाहत नाही। ज्ञानदृष्टीने जन पाहतात, ज्ञानदृष्टी जन पाहतात। मूढ लोक आत्म्याला पाहत त्याच्यामध्ये असणाऱ्या आत्म्याला नाही पाहत मूढ लोक। ज्ञानदृष्टी जन पाहतात, अज्ञानी पाहत नाही आणि ज्ञानी लोक त्या आत्म्याला पाहतात। यत्न करणारे योगी याला बुद्धीत असलेला पाहतात। बघा, यज्ञ करणारे जे योगी लोक आहेत वगैरे ते याला पाहतात, पण यत्न करणारेही असंस्कृत चित्त अविवेकी पुरुष या आत्म्याला पाहत नाही। त्याच्यातले काही पाहतात काही पाहत नाही किंवा ते बुद्धीने फक्त जाणतात। पाहू याच्यामध्ये खाली ओव्या वाचतोय। अरे परंतु मोजका देह परिच्छिन्न उत्पन्न होऊन त्यात चलनवलनात्मकतेने चेतना दिसू लागली की त्यावर आत्मा जन्मास आला असे म्हणतात।
शरीरात आत्माचे शरीराची हालचाल चालू झाली का म्हणतात आत्मा शरीरात आहे आला. त्याप्रमाणे हे सुभद्रापती या चेतनेच्या संगतीने इंद्रिय आपापले विशेष सेवनात्मक व्यवहार करू लागले असता जीव उपभोग घेतो असे सामान्य लोक म्हणतात. मग तुम्ही जीव जरी म्हटले तर तो जीव सुद्धा ते उपभोग घेत नाही, कारण जीव खराच नाही. आणि जरी जीव असला तर जीवाचं वास्तविक स्वरूप काय? आत्माचे, हरीचे. नंतर नंतर भोग क्षीण होऊन भोग घेणे आपोआप राहिल्यावर चेतना दिसत नाही, त्यावेळी जीवात्मा गेला असा एकच बोभाटा करतात. काय वेडेपणा हा! अरे झाड हलत असलेले पहावे म्हणजेच वारा वाहतो आहे असे मानावे, आणि ज्या ठिकाणी वृक्षच नाही त्या ठिकाणी तो वारा मुळीच नाही असे समजावे काय? प्रश्नचिन्ह असं समजावे काय? किंवा आरसा समोर ठेवावा आणि आपले प्रतिबिंब त्यात पाहावे, तेव्हा आपण निर्माण झालो असे मानावे. आणि त्याच्या आधी नव्हतो काय? बघा हे दोन दृष्टांत किती जबरदस्त आहे. एक झाड हल्लं आपलं, झाडाच्या फांद्या हल्ल्या का म्हणायचं वारा आहे, आणि जिथे झाड नाही तिथे नाही का? त्याच्यापेक्षा अजून सोपा, आपण जर आरशाच्या समोर गेलो तर आपण जन्माला आलो, आणि आरशाच्या बाजूला गेलो म्हणजे असं होतं का? नाही. पण तसं आत्म्याच्या संबंधाने हे लोक समजतात. शरीरात आहे, हालचाल करतो म्हणजे आहे, आणि शरीराची हालचाल बंद झाली म्हणजे आत्मा नाही, असे अविचारी लोक समजतात. ते यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आत्म्याला शांती मिळत, तो कुठं अशांत आहे वगैरे. म्हणजे जे लोक म्हणतात आत्म्याला शांती मिळते कोणते लोक आहेत? अविचारी लोक आहेत. मोठे मोठे अविचारी लोक आहेत ते म्हणतात. अथवा तो आरसा बाजूस गेल्यावर प्रतिबिंबाचा लोप झाला म्हणजे मग आपण स्वतः या जगातून नाहीसे झालो असा निश्चय करावा काय? नाही. तात्विक विचाराने शब्द हा जरी खरोखर आकाशाचा गुण आहे तरी पण तो आकाशात होणारा गडगडाट मेघापासून होतो असा लोक त्या मेघाच्याच कपाळी आरोप करतात. बघा, म्हणजे जो गडगडाट होतोय ना तो बी आकाशाचाच आहे, पण त्या मेघाचा आदळ झाल्यामुळे त्यांना वाटतं, नाही तर गुण कोणाचा आहे तो? तसं प्रकृतीने केलेलं ते काय म्हणतात? आत्मा करतो. आकाशाचा शब्द आवाज कोणाचा आहे? पण गडगडाट झाला म्हणून ढगावर ढग आपटले, ढगाने केला आवाज म्हणतो, आणि आवाज कोणी केलाय? आकाशाने. तसं जीवात्मा पण काही करत नाही, प्रकृती कर्म करते, पण अविचारी लोक म्हणतात काय हे जीवात्मा करतो म्हणून. तात्विक विचाराने शब्द हा जरी खरोखर आकाशाचा गुण आहे तरी पण तो आकाशातच होणारा गडगडाट मेघापासून होतो असा त्या मेघाच्या कपाळी आरोप करतात. पण ढग वेगाने इकडून तिकडे जाऊ लागले म्हणजे त्यातून दिसणारा चंद्र जरी स्थिर आहे तरी तोच वेगाने धावतो आहे असा लोक चंद्रावर आरोप करतात. बघा, लगेच त्या ढगाचाच हे घेतला आणि ते मग चंद्र झाकला गेला. कोणामुळे? ढगामुळे. वास्तविक ढग कोणामुळे दिसलाय? चंद्रामुळे दिसलेला आहे. परंतु तिकडे आता काय म्हणतात? ढगाने चंद्र झाकलेला आहे की नाही, तरी तोच वेगाने नाही, चंद्र धावतो असं वाटतं. धावतोय काय? तशी प्रकृती धावते, पण दिसतोय काय? आत्मा धावतो. म्हणून ते म्हणतात आम्ही येत नाही जात नाही असा लोक चंद्रावर आरोप करतात. त्याप्रमाणे मोहाने आंधळे झालेले ते लोक देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे, पण त्याचा आत्मसत्तेवर आरोप करून आत्माच उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो असा भ्रमात्मक निश्चय करतात. किती पक्का निश्चय झालेला. आपण जरी इतरांकडे पाहिलं, जरी आपण आपल्या दृष्टीने महात्मा येणे जाणे हे सुद्धा नाही झालं, बाई येतात आणि गेले वगैरे हा सुद्धा नाही बोलणं. आले आणि गेले म्हटले म्हणजे तुम्ही कशामुळे म्हणताय? याच भावनेतून म्हणताय, अविचारानेच म्हणताय. खरे पाहिले तर या व्यवहारात आत्मपणाने आत्म्याच्या ठिकाणी आत्मा ब्रह्मरूप निर्विकार असा पाहावा. कर्तृत्व जन्म मरण हे धर्म स्थूल सूक्ष्म देहाचे आहेत असे पाहणारे विचारवान निराळेच आहेत असे समज. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ घन मेघमाला दाटून आल्या तरी त्यात भेदून त्यातून सूर्याची अनुकुचीदार प्रखर किरणे बाहेर आल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणे ज्याची नेत्रदृष्टी देहात्मक खेळ दिसत असूनही ज्ञानप्रकाशाच्या साह्याने त्या देहावरच थांबत नाही तर देहाचा निराश करून अधिष्ठान आत्म्याला जाणत असते. पा सगळं हे सगळं करतो ज्ञानी माणसाचं सांगितलेले,
पहिले सांगितलं की किती ढग आले ग्रीष्म ऋतूमध्ये तरी पण सूर्यकिरण भेदन करून त्याला बाहेर येतात, इकडनं दिसतं आपल्याला आल्यासारखं. त्याप्रमाणे त्याच्या नेत्रदृष्टीने देहात्मक खेळ दिसत असूनही खेळते कोण? देह. परंतु ज्ञानप्रकाशाच्या साहाय्याने त्या देहाकारावर थांबत नाही, तर देहाचा निराश करून, बघा, देहाचा निराश करून अधिष्ठान आत्म्याला जाणत असते. त्याप्रमाणे विवेकाच्या प्रकाशाने ज्याची स्फूर्ती ती दृष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे ते ज्ञानी आत्म्याला अकर्ता असे मानतात. म्हणजे कोणाला अकर्ता मानतात? स्वतःलाच. कोण? ज्ञानी. ते स्वतःला ज्ञानी का म्हणायचं त्याला? तो स्वतःला काय समजतो? देह समजतो म्हणून का नाही? महाराज समजतो म्हणून की नाही? तो ज्ञानी स्वतःला महाराज समजतो का? नाही समजा, आहे का रे? त्याप्रमाणे तो स्वतःला आत्मा समजतो, आत्मा काही करत नाही. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश जेव्हा प्रतिबिंबित होऊन समुद्रास दिसते, ही कोण कोणाला सांगते? ज्ञान भगवद्गीता. हा, का सांगतात? तो म्हणतो मी युद्ध करणार नाही. त्याला सांगितलं तू काही करीतच नाही, तू स्वतः त्याच्यापासून सेफमध्ये आहे की नाही? आणि अज्ञानाने तू म्हणतो मी करतोय, तर तुला उत्तर देतो. ज्ञानी असे असतात, अज्ञानी असे असतात. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश जेव्हा प्रतिबिंबित होऊन समुद्रात दिसते, परंतु तेव्हा ते खरोखर वरून सुटून गळून खाली पडले नाही असे खचितच ओळखता येते. असे म्हणजे नदीच्या कडेला आपण उभं राहिलो आणि वरचे तारांगणा वगैरे चंद्र वगैरे सगळा नदीत पडलेला आहे, असं आपल्याला खचितच क्वचित एखाद्याच लोकांना वाटेल का की वर येते म्हणून? सगळ्यांना असं वाटणार का खाली पडलंय म्हणून? सगळ्यांना वाटेल वर आहे ना, पण हे म्हणतात सगळ्यांना वाटते खाली पडले. सिद्धांताच्या दृष्टीने आत्मा कसा आहे? अलिप्त नाही. पण ते काय म्हणतात? तो प्रकृतीत पडला. आकाश आकाशाच्याच जागी आहे. पुन्हा वाचतो, ज्याप्रमाणे नक्षत्राने भरलेले आकाश जेव्हा प्रतिबिंबित होऊन समुद्रात दिसते, परंतु तेव्हा ते खरोखर वरून सुटून गळून खाली पडले नाही असे खचितच ओळखता येते. बघा, ठराविक लोकच ओळखतात. 84 तैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परी ते तुटोनी नाही पडले ऐसे निवडे. बघा, तैसे विवेकाचे ने पैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानिया देखती जैसे आत्मयाते. गगन गगनची आहे ते आभासे ते वाये तैसा आत्मा देखती देहे गवसी लाही. आकाश आकाशाचेच जागी आहे व हे जे समुद्र भासते, हे जे समुद्रात भासते ते त्याचे प्रतिबिंब मिथ्या आहे. त्याप्रमाणे आत्मा देह उपाधीत सापडल्यामुळे करता भोगता आहे असा दिसला, तरीही ते ज्ञानी आत्मा देहाहून भिन्न अकर्तृत्व रूपाने आहे असे समजतात. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची लगबग चंचलता खळखळाच्या वाहत्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे ओळखून चांदणे चंद्राचे ठिकाणी स्थिर असे आहे पाहावे. बघा, मग ते पाणी पळतंय त्याच्यामध्ये ते खळखळ आवाज येतो, म्हणजे ते चंद्र तारे पडले तर त्यांचा आवाज येतोय का? हा आवाज कशाचा आहे? पाण्याचाच आहे. आणि ते वरती सेफ आहे. आता याच्यातून सिद्धांतात काय सेफ सांगायचे? आत्मा सेफ सांगायचा. आणि कर्म कोणाचे? खळखळाट कोणाचा आहे? देहाचा आहे. गगन बुडाले दिसे डोही ते उदकी भिजलेच नाही. तैसा आसोनी सर्व देही अलिप्त पाहे योगिया. आणि तो योगिया कोणाला व्हायचा आता? कंटिन्यू चालूच राहू द्या. किंवा डबक्यातील पाणी साचल्यावर किती बरोबर चालले. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची लगबग चंचलता खळखळाच्या वाहत्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे ओळखून चांदणे चंद्राच्या ठिकाणी जसे स्वस्त स्थिर आहे असे पाहावे, तसा आत्म्याला आपण या सगळ्यापासून साक्षीत्व भावाने पाहायचं की आपण त्याच्यापासून वेगळे आहोत. किंवा डबक्यात पाणी साचल्यावर त्यात सूर्य प्रतिबिंबित दिसते व तेच पाणी आटल्यावर ते दिसत नाही.
डबकेच पाण्याने भरते व कोरडे होते, परंतु सूर्य आपल्या ठिकाणी तसाच असतो. त्याप्रमाणे उत्पन्न व नाहीसा होत असताना त्याबरोबर मी उत्पन्न होत नाही व मरतही नाही, त्यात मी अविनाशी आहे तसाच आहे, अशा दृष्टीने ज्ञानी मला पाहतात. अविनाश करी, आता तिथे आत्म्याला नाही सांगितलं आपुली आहेसी, आपण असे अविनाशी आहोत असं कर, म्हणजे असं तू स्वतः काहीतरी समजून घे. अविनाशी आहे तसाच आहे अशा दृष्टीने ज्ञानी मला पाहतात. मातीचे घट अथवा मठ हे तयार केले व नंतर पुन्हा जरी ते मोडून टाकले तरी पण त्या घटमठात दिसणारे आकाश हे न होता न मोडता जसेच्या तसे कायम असते. त्याप्रमाणे बघा हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं, मैतीचे माठ आणि काल्याचे हे सुचवतात आपल्याला का जरी आकारच नाशे फक्त एरबी जे आहे ते तसेच आहे. निर्मळ प्रकृतीच्या ठिकाणी आरोपी आणि आकाशच फक्त राहतं, बाकीचं आकार फक्त नाशे. का आकार मायावशी दिसे, आकाशे न मोडता जसेच्या तसे कायम असते. त्याप्रमाणे अखंड एकरस त्रिकालाबाधित जी आत्मसत्ता ती सत्तेच्या आधारावर अज्ञान दृष्टीने कल्पलेले हे देह उत्पन्न होतात व जातात नाश पावतात असे ते ज्ञानी स्पष्ट अगदी पक्के समजतात. आणि हे अवघड आहे आपल्याला, हा आपला बुद्धीचा निश्चय दृढ होणं अवघड आहे. त्या सत्तेच्या आधारावर, कोणत्या आत्मसत्तेच्या, बघा त्या अखंड एकरस त्रिकालाबाधित जी सत्ता आहे, आकाश जसं अखंडित आहे पण माठ बनवला कुंभाराने तर ते वेगळे झाल्यासारखं वाटलं तरी ते वेगळं नाही, आणि ते जरी माठ फुटला तरी सुद्धा त्याचं काही परिवर्तन होत नाही. त्या सत्तेच्या आधारावर अज्ञान दृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात. ती कल्पना कोणाची, कुंभाराची, त्याने तो माठ बनवला अज्ञान दृष्टीने कल्पिलेले देह उत्पन्न होतात व जातात नाश पावतात, काय माठाचा आकार, असे ते ज्ञानी स्पष्ट अगदी पक्के समजतात. आतावी घट बुडाला, हां उदक काय फुटे, बघा जसा माठ नेला पाण्यामध्ये नदीमध्ये भरला आणि निघता एखाद्या खडकाला आपटला आणि तिथं फुटला तर त्या माठातलं पाणी काय फुटत नाही. तसं शरीर जरी नाश पावलं तरी आपण नाश पावत नाही. असं आपल्याला वाटलं ना तर त्या दिवशी आपण जिंकलो, पण अजून आपल्याला काय वाटतं आपण मरणारे आहोत, आपलं काय खरं नाही, है की नाही. आत्मचैतन्य जे वाढत नाही व ओहटही पावत नाही, कोणा करवी चेष्टा करवीत नाही व स्वतः कर्म करीत नाही, ते दुसऱ्याला उकसवत नाही आणि स्वतःही काही करत नाही. आकाश जसं काय म्हणतात त्याला तटस्थ आहे. अजून एक वाक्य, आकाशाला काय म्हणतात की एकदम ते काहीच करत नाही, त्याप्रमाणे तो आत्मा आहे. पण व्यवहार मात्र कोणामध्ये चालले, सगळे त्याच्यामध्येच चाललेले. आत्मचैतन्य हे वाढत नाही व ओहटही पावत नाही, कोणाकरवी चेष्टा करवीत नाही व स्वतः कर्म करीत नाही, असे ज्यांना निसंदेह यथार्थ आत्मज्ञान झाले आहे तेच जाणतात. 190 390 चैतन्य न चढे ना ओहटे, चेष्टविना चेष्टे, आयसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आणि ज्ञानही अपैसे होईल, ही ओळ पाहिजे होती. ते उत्पत्ती सांगितली तू, पण मला असं वाटलं अजूनही एक आहे नाही, हीच पाहिजे परी, त्याच्यात विरक्ती आहे ना, पण मला असं वाटलं ही स्टेप आहे नंतर त्याच्या खालची. बरं ते माझ्या लक्षात आलं, प्रवाहामध्ये कळत नाही जे पाहिजे ते भेटले का, काय एक्स्ट्रा भेटले असं. आत्मचैतन्य बघा त्या म्हणा, याशिवाय व्यावहारिक ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल. पहा बघा यथार्थ आत्मज्ञान, पण आत्मज्ञान केव्हा भेटेल ते म्हणतात हे खरं कधी कळेल, वैराग्य निर्माण होईल. वैराग्य म्हणजे नेमकी तरी काय, त्याग. प्रत्येक गोष्ट दिसते मला नको त्या शब्दावर नाही बोलणं झालं. वैराग्य तो त्याग कशाचं, हे दिसलेलं नश्वर जग नकोच आहे. म्हणजे एप्रिल फुलला 500च्या नोटी रस्त्यावर टाकलेल्या आहेत, घेणार की नाही आपण, खरे घेऊ का मग 2 एप्रिलच्या. कळालं आपल्याला हे नाही, अजून आपल्याला तसं कळालंय का, ह्या एप्रिल फुलच्या नोटी आहेत सगळ्या. असं देवानीच आपला हा एप्रिल फुल केलेला आहे आणि तो मजा घेतोय.
त्यांनी फसवलं आपल्याला. याशिवाय व्यावहारिक ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल. बुद्धी ही एकंदर परमाणूचा झाडा घेईल, हिशोब घेईल व तो सकळ शास्त्रातील सार सर्वस्व जाणण्यात निपुण होईल. परंतु इतका शास्त्र संपन्न होऊनही जर त्याच्या मनात ज्ञान फल पोषक वैराग्याचा प्रवेश कशासाठी पाहिजे हे कंसात दिले यांनी. ज्ञान फल पोषक, ज्ञानाला पोषक आहे, ज्ञानाला फळ येईल असं पोषक असणारं वैराग्याचा प्रवेश, लेश प्रवेश द्या सोडून पूर्ण नाही ते म्हणतात, प्रवेश सुद्धा नाही, लेश सुद्धा नाही, जिव्हाळा नसेल तर सर्वात्मक सर्व व्यापक सर्वांत अंतर्यामी असा जो मी, त्या माझ्याशी अशा विद्वत्तेने भेट आत्मतत्वाने प्राप्ती त्याला होणार नाही. केवढी चपराक मारलेली ज्ञानी माणसाला. ज्ञान असलं समजा त्याच्याकडे हे तरी वैराग्य नसेल तर काय उपयोग नाही. पण आता बघा अजून याच्यात एक थोडासा एक आहे, ज्ञान आहे त्याच्याकडे पण यथार्थ नाही. जसा व्याकरणी चौखडा आहे ना, ते ज्ञान आहे याच्याकडं. काय म्हणतात की ज्ञानही आपत्य होईल, प्रज्ञा परमाणु उगा नाही, सकळ शास्त्राची सर्वस्वाता परी उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी तरी सर्वात्मक मज ईश्वर सर्वात्मक मजसी नव्हेची बेटी. सगळीकडे परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे, याची अनुभूती येऊ शकत नाही. पुढची ओळ पण तशीच आहे. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. सगळ्या ओळी तशाच आहेत. का हा गा ओसन तयाच्या ग्रंथी, काय तुट्टी संसार ग्रंथी. ओसन तयाच्या म्हणजे उशाला घेतलेल्या आहेत का 6 नाही बोलणं, हा स्वप्नात बोलणाऱ्याच्या बरळत असला तर त्याला त्याच्या काय अज्ञानरूपी ग्रंथी तुटतील का. आणि परिसिवेला पोथी वाचली होय, परिसिवेला म्हणजे स्पर्श केल्याने असं केल्याने होणार आहे का वाचल्यासारखं नाही. पा ते म्हणतात आत्मद त्याप्रमाणे विचाराने किती तोंड भरलेले असे ना का, सर्व शास्त्र मुखोद्वत का असे ना, पण असे असूनही अंतःकरणात जर विषयांना चिंतन रूपाने आश्रय असेल तर अर्जुना खच्चित त्याला मी निश्चय करून आत्मतत्वाने सापडणार नाही. अरे असे पहा, स्वप्नात सर्व ग्रंथ जरी मुखोद्वतपणे बरळले तरी त्या योगाने संसार बंधन तुटेल काय. आता हे कोणत्या स्वप्नात सांगितलेले. अरे असे पहा, स्वप्नात सर्व ग्रंथ जरी मुखोद्वतपणे बरळले तरी त्या योगाने संसार बंधन तुटेल काय. आता कोणता स्वप्न सांगितले, 2 स्वप्न, असंही स्वप्न सांगितलं. आणि आता जर सिद्धांताकडे गेलो तर ह्या स्वप्नामध्ये किती जे वाचत बसले, बोलत बसले, बोलले तरी त्यांना ते म्हणतात स्वप्नातलं बरळणे येते. आणि त्याच्यानी तैसे चित्ते आणते ठाव जीवे सकळ शास्त्राचा तीच आहे काय. हा ऐसे कोडी एक जन्म जाव मातेनं पावती. असे पा स्वप्ना जरी ग्रंथ मुखोद्वतपणे बरळले तरी त्या योगाने संसार बंधन तुटेल काय प्रश्नचिन्ह. किंवा घरात असलेले वडलोपार्जित ग्रंथ रक्षण करून ठेवल्याने, त्या स्पर्श केल्याने, पूजा केल्याने ते वाचल्यासारखे होईल का, वाचल्याचे श्रेय लाभेल का. बघा यांची किती बारीक चिंतन आहे. ही वाक्य त्याच्यात नाही, वडलोपार्जित ग्रंथ रक्षण करून ठेवले. काही लोकांना भक्ती करायची नाही पण वडिलांचे ग्रंथ याच्यामध्ये शोकेशमध्ये ठेवून ठेवायचे. तुमच्या बिल्डिंगच्या पुढे रामसागरमध्ये आपले एक साहेब होते. ते मला म्हणायचे, हे संपत हे ग्रंथ आहेत ना तू योग्य ठिकाणी घेऊन जा. आणि माझी तर इच्छा अशी आहे का मी ज्या शाळेत शिकलो गावाला जळगावला तिथे जाऊ द्या लायब्ररीमध्ये, कारण मी तिथूनच वाचून हे झालो होतं. ते गेल्यानंतर मी त्यांच्या घरच्यांना म्हटलं, ते म्हणले नाही आमच्या दादाने नेलेत आणि 3-4 वाटून घेतलेले आहेत आमच्या वडिलांची स्मृती म्हणून ठेवायला. कशामध्ये, शोकेशमध्ये. आणि ते शोकेशमध्ये ठेवले म्हणून ते कळतील असं नाही. पहा मग ते देखाव्यासाठीच ना ते. अथवा डोळे बांधून मोती जर नाकास लावली तर त्याचे पाणी व किंमत कळेल काय, किती क्वालिटीचं आहे ते नाही. त्याप्रमाणे चित्तात अभिमान बळवला आहे आणि जिभेला शास्त्र अभ्यास असल्याने सर्व शास्त्रे जरी पाठ म्हटली, अशा प्रकारचे कोट्यावधी जन्म गेले बाबा, एक नाही किती.
आता बाबांचा अभ्यास कितीचा असेल या जन्मातला, असे अजून एवढे कोट्यावधी जन्म गेले तरी त्यास माझी प्राप्ती होणार नाही हे खास बघा. आणि मग अशी खच्चित खच्चित सांगतो, म्हणजे 100% गॅरंटी सांगतो, याला काय मी भेटणार नाही. तैसा चित्ती अंत्य ठाव आणि जिवे सकळ शास्त्राचा सराव, ऐसेनी कोडी एक जन्म जाव परी न पाविजे माते. आणि बघा ना, असेच किती कोट्यावधी जरी पाप असले तरी एका क्षणात नाश होतील. हरिपाठातलं वाक्य, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. म्हणजे हिसाब कोणी सांगायचा आहे? आपल्याला विचारले श्रोत्यांना, त्यांनी वक्त्याने. नामसंकीर्तन साधन पै नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. कोट्यावधी पाप वैष्णवांची कुठे गेली सांगा बरं नाम साधनेनी. हे म्हणते आम्हाला नाम माहीत नाही तर आम्ही काय बाकीचं सांगणार आहे. पा जो मी एकच असून सर्व प्राणी मात्रात व्यापून राहिलो आहे, त्यास माझी सर्व भूतात कशी व्याप्ती आहे हे तुला स्पष्ट करून सांगतो. काय एक कोणती वेळ कोणत्या ओळी ड्रॉप करू शकतो आपण, कंटिन्यू चालू न ठेवणे. त्यांनी काय सांगितलं, लोक म्हणतात आत्मा येतो जातो असं अज्ञानी म्हणतात. नंबर 2चा टॉपिक होता, ज्ञानी त्याला पाहतो, तो त्या उपाधी भेदाला बळ पळत नाही. तो म्हणतो आत्मा पूर्णपणे अलिप्त आहे, प्रकृती अलिप्त आहे. आणि काही लोक याच्यात तिसरा वर्ग असा आहे, अभ्यासू लय दिसतो, ज्ञानासारखा दिसतो, पण जर त्याला त्या विषयाबद्दल ह्या संसाराबद्दल जर आसक्ती असेल तर त्याला ती गोष्ट कळणार नाही. असा हा तिसरा टॉपिक आता सांगितला. आता पाहूया श्लोक क्रमांक 12. जे आदित्यातील तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे चंद्रामध्ये व जे अग्नीत तेज आहे ते तेज माझे आहे असे जाण. बघा, मी ते एकच असून सर्व प्राणी मात्रात कसे व्यापून राहिलेले, त्या भूतांमध्ये कशी व्याप्ती येते तुला सांगतो. बघा, आता चंद्र सूर्य यांच्यात सांगणार आहे, त्यांच्यात जे तेज आहे ते आपल्यात आहे. सूर्यात जेवढं तेज आहे तेवढंच तेज आपल्यात आहे. पटेल आपल्याला? पटेल आपल्या गावच्या महाराजांना? नाही पटणार. बरं, ते नाही पटायचं. चिलटामध्ये जी शक्ती आहे तीच ब्रह्मदेवामध्ये पटेल? ते तर क्षुद्र समजतात स्वतःला, कोण जेंटलमॅन समजतो, कोण शिपाई समजतोय, कोण राष्ट्रपती समजतोय, आणि सगळ्यांमध्ये पटेल का सगळ्यांना? नाही पटणार ते. कारण काय पाहणार आहे ते व्यावहारिक स्टेपच पाहून म्हणणार, त्याच्यामध्ये मागे पुढे करणार. तर सूर्यासकट ही सारी विश्वरचना जो प्रकाश सूर्यासकट ही सारी विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे. बघा काय वाक्य, किती बारकाव आहे बघा याच्यात. तर सूर्यासकट ही सारी विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे. बघा, म्हणजे सूर्य काय करतो, सगळं जग दाखवतो, आणि सूर्याला कोण दाखवतोय? तो माझा प्रकाश आहे. सूर्य जगाला प्रकाशित करतो, आणि सूर्य ज्या प्रकाशाने दिसतो तो प्रकाश आणि जग प्रकाशित करणारा सूर्य, ते दोन प्रकाश आहेत का? म्हणजे सूर्याचा प्रकाश सुद्धा माझाच आहे. तो प्रकाश विश्वाच्या आरंभी व अंती असा सदाचाच आहे. हे पंडुसुता, सूर्याच्या तेजाने पाणी पृथ्वीतील ओलावा शोषण करून घेतल्यावर पुन्हा पृथ्वी जो ओलावा येतो तो ओलावा पुरविणारी आणणारी जी चंद्राच्या ठिकाणची प्रभा ती माझीच आहे. बघा कसं आहे, इकडून सूर्याकडून ते ओढून घेतो पाणी, आणि परत चंद्राकडून संध्याकाळी रिटर्न पाठवतो. आणि त्या दोघांचं काय स्वतःचं सामर्थ्य नाही, ती सत्ता माझीच आहे. म्हणजे गरम करतोय ती शक्ती माझी, आणि थंडावा देतोय ती शक्ती माझी. हां, आणि दहन करणे किंवा पाचन करणे ही जी अग्नीच्या ठिकाणी असलेली अमर्याद प्रखर तेजवृद्धी ती माझीच आहे. दहन करणे किंवा आपण खाल्लेलं पचवणे ही शक्ती कोणाची आहे? आत्म्याचीच आहे, परमात्म्याचीच आहे. आणि मी पृथ्वीत प्रवेश करून बलाने स्वसामर्थ्याने सर्व प्राण्यांना धारण करतो. बघा, पृथ्वीकडे सहनशीलता आहे ती काय तिची स्वतःची आहे. मी तिच्यामध्ये घुसतो आणि तिला आतून सपोर्ट देऊन तिचं नाव पुढं करतो. म्हणजे पृथ्वीला बघा, आता एक वेगळं
तुमच्या सगळ्यांशी भाऊ बोलताना एक कळालं की पृथ्वीला नावारूपाला कोणी आणलेली आहे? परमात्म्याने दाखवली शक्ती तिची आहे, पण कोणाची आहे ती? त्याची. सूर्याकडे शक्ती आहे, ती कोणाची आहे? ती त्याचीच आहे. आता आपण महाभारतात गेलो का ते अजून क्लिअर होणार. अर्जुनाला नावारूपाला आणलं, पण सगळं काम कोणाचं होतं? आता हे झालं व्यावहारिक बोलणं. पण आता त्याच्या पुढे गेल्यानंतर अर्जुन आणि देव, पृथ्वी आणि देव, प्रकाश आणि सूर्य आणि देव हे कसे आहेत? वेगवेगळे आहेत. हे सगळं टोटली एक आहे. पण आता साधकाला कळण्यासाठी अशा स्टेपने घेऊन चाललेले आहेत. बलाने पृथ्वीत प्रवेश करून बलाने स्वसामर्थ्याने सर्व प्राण्यांना धारण करतो. त्याप्रमाणे मी रसरूप चंद्र होऊन सर्व औषधींना पोचतो. बघा, मी पृथ्वीमध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे. आता शिरून बोललेलं हे आपल्या डोक्यात कळावं म्हणून, आपण अजून बच्चे लोक आहोत म्हणून नाही तर पृथ्वीत शिरून मग पृथ्वी पृथ्वी कुठून आणली? पृथ्वी माझ्यापासूनच निर्माण झाली. मी पृथ्वीमध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे. म्हणून ही जरी रजकणांनी बनलेली मोठी ढेकूळ आहे तरी समुद्राच्या अपार पाण्यात असूनही विरघळून जात नाही. आणि ही पृथ्वी आपल्या पृष्ठभागावर अपरिमित असंख्य चराचर भूते धारण करते. ती भूतेही मीच तिच्यामध्ये शिरून धारण करतो. बघा, जसं सांगितलं पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. आता अर्जुन थोडं जर त्याच्या पुढं बाजूला जाऊन देवाने चान्स दिला, बाबा जसे घुसून देत नाहीत बोलताना, तसं जरी इथं जर अर्जुन बोलला असता तर पृथ्वीवर भूते व्हावी, पृथ्वीने भूते व्हावी ही आज्ञा माझी. मग ती भूते आणि पृथ्वी आणि तुम्ही हे तिघ जण वेगळे आहेत नाही का? भगवान कृष्ण ते म्हणतील हुशार आहेस रे तू, बरोबर आहे की नाही? आणि ही पृथ्वी आपल्या पृष्ठभागावर अपरिमित असंख्य चराचर भूते धारण करते. ती भूते मीच तिच्यामध्ये शिरून धारण करतो. अर्जुना, मीच आकाशात चंद्राच्या रूपाने जणू काय अमृताने भरलेले चालते सरोवर झालो आहे. आणि तेथून चंद्रापासून चंद्राची जी किरणे फाकतात तीच कोणी अगणित ओघ त्या ओघांना धारण करून सर्व वनस्पतींचे भरणे भरीत आहे व त्यांचे पोषणही मीच करतो. अशा प्रकारे सर्व धान्याधिकाचे पोषणही मीच करून त्या व नाना प्रकारच्या सर्व धान्याची समृद्धी करून अन्नाद्वारा प्राणीमात्राचे रक्षणही मीच करतो. आणि अन्न जरी उत्पन्न केले, शिजवून तयार केले तरी प्राणीमात्रास ते कसे पचेल की ते पचून त्यांच्या योगाने जीवास समाधान होईल अशी जठराग्नीची सतेजता आपण कुठून आणणार? आपण म्हणजे ते खाल्लेलं पचवतो तोच. आणि ज्या दिवशी काय म्हणतात त्याला, त्याला अजून इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ती कोण करतो? तो तीच करतो. तो नाही करीत, चांगलं तो करतो, फक्त बाकीचं जे ते आपल्या माथ्यावर मारतो नाही का? सर्व खलविदम ब्रह्म सांगायचं, पण एक स्टेप बाय स्टेप चाललेत. आता पुढे बघा कशी काय सांग. मी प्राण्यांच्या देहाचा आश्रय केलेला जठर अग्नी होऊन प्राण व अपान यांनी युक्त होत 4 प्रकारचे अन्न पचवतो. ओवीचा अर्थ वाचतो. याच कारणाकरता अर्जुना, प्राणीमात्राच्या शरीरात नाभी कंदावर शेगडी तयार करून पेटवून जठराग्नीमध्ये मीच प्रदीप्त अग्नी झालो. याच्यातूनच टोचा, गॅसचा, चुलीचा शोध लागलेला आहे. प्राण व अपान या वायूंच्या जोड भात्याने वाऱ्याने फुकून रात्रंदिवस तो जठराग्नी पेटून मी या उदरात किती अन्न पचवतो याचा पत्ता लागत नाही. जन्मापासून किती खाल्ले त्याचा हिसाब नाही देव म्हणतो, आहे की नाही? आणि हा जो भाता आहे आपल्या, म्या हलविल्या प्राणू हले. बघा, इकडून फुंकर मारायचं काम चाललंय म्हणून तो जठराग्नी पेटतोय. डॉक्टर ते चेक करतात, हे बंद झालं ना तरी डॉक्टर बघतात जठराग्नी त्याचं कसं आहे, अग्नी आहे का नाही शरीरामध्ये. बस एकदा थंड पडला का संपला. कोरडी, स्निग्ध, चांगली शिजलेली व परिपक्व अशी चतुर्विध अन्ने आहेत. पण त्या अन्नांचे
अन्नाचे पचनही मीच करतो. अशा प्रकारे सर्वजण मीच आहे. आता बघा आले पुढे, सगळं पचन मी करतो, अन्न मीच तयार करतो, अन्नात शिरतो सगळं मी. अशा प्रकारे सर्वजण मीच आहे. हे किती महत्त्वाचं वाक्य. व जगाला निर्वाह ज्याच्यावर होतो ते अन्नधान्यही मीच आहे. व जीवनाचे अन्न पचवण्याचे मुख्य साधन तो जठराग्नी, तोही मीच आहे. तरी हे येडे लोक म्हणतात देव राहिला नाही आता, देव भेटणार नाही. मग हे काय सगळं. आता यापेक्षा अधिक माझ्या व्यापकपणाची पुरवाई तुला काय सांगू. तर अर्जुना, हे पक्के लक्षात ठेव की या जगात माझ्या विना दुसरे म्हणजे द्वैत असे नाहीच. सर्वत्र मीच घनदाट भरलेला आहे असे समज. 411. आता ऐसियाईवरी काही सांगो व्याप्तीची नवाई, येथे दुजे नाहीची घेई सर्वत्र मिगा. केवढी जबरदस्त ओळख. तुला याच्यावर आता काय सांगू. जेवढी व्याप्तीची नवाई ते येथे दुजे नाहीच काय घे, हे सगळं सर्वत्र मी गा. यावर अशी शंका येते की मग या जगात काही प्राणी सदा सर्वदा सुखी असे दिसतात व काही अतीव दुःखाने अगदी व्याप्त व व्याकुळ झालेले दिसतात. ते का दिसावेत. भोगात वैषम्य वैचित्र्य कोणत्या कारणाने निर्माण झाले. जसे एखाद्या सगळ्या शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लावले असतात, त्यापैकी काही दिवे प्रकाश करतात व काही करीत नाही, असे कसे होईल. अशा प्रकारचे तर्क वितर्क जर तू आपल्या मनात करीत बसला असशील तर त्या शंकेचेही चांगले निवारण करतो. ऐक. हे पहा, सर्वत्र मीच ओतप्रोत भरलेलं आहे. हे तर अगदी निर्विवाद खरे आहे, त्यात मुळीच अन्यथा नाही. परंतु प्राण्यांच्या बुद्धिरूप उपाधीच्या अनुरोधाने मी त्यास भासतो. बुद्धी पवित्र वा अपवित्र असेल तसा मी अभिव्यक्त होतो. बघा मी त्याच्या आता बघा ना, देव घेतोय का स्वतःवर. आपले गावचे लोक काय म्हणतात, देव स्वतःकडे घेत नाही, काहीतरी कारण ठेवतो. आता बघा ते म्हणतात सगळ्यांमध्ये मी जरी असलो, हे निर्विघात खरं आहे, मी त्यांच्यामध्ये आहे, काहीच नाही. परंतु प्राण्यांच्या बुद्धिरूप उपाधीच्या अनुरोधाने मी त्यास भासतो. ज्याची जशी उपाधी आहे तसा मी भासतो. की व्हाईट लाईट दिसेल तिकडे ती लाल दिसते, निळा बल्ब लावला तर निळा. ती उपाधीमुळे ती लाईट कलरची झाली, पण लाईट कलरची आहे का नाही. बुद्धी पवित्र व अपवित्र असेल तसा मी अभिव्यक्त होतो. ज्याप्रमाणे एकच एक आकाशध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्याच्या अनुरोधाने त्यातून निरनिराळ्या नादाच्या रूपाने बाहेर पडून अभिव्यक्त होतो. मृदुंग आहे, टाळ आहे, वीणा आहे, अजून काही साहित्य ठेवलं, पेटी आहे. नाद कशाचा आहे, पण त्याचा याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचा आवाज बाहेर पडतो. किंवा हा जो सूर्य तो एकच आहे, पण तो उगवल्यावर लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारात निरनिराळ्या प्रकारे प्रयोगास गेला. अथवा पाणी एकच असून बीजाच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडामध्ये भेद उत्पन्न होतात, निरनिराळ्या रसाच्या परिणामास प्राप्त होतात. आता हे दृष्टांत अजून कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट, मग हे जे आहेत ते कशामुळे झालेले, त्याच्या बीजभावामुळे. म्हणजे तो जीवात्मा ती प्रकृती जी घेऊन गेलेली होती कर्म, तिच्याप्रमाणे तो अभिव्यक्त झालेला दिसतो. त्याप्रमाणे मी एक असून निरनिराळ्या प्राण्यांच्या ठिकाणी त्यांच्या बुद्ध्याधिक उपाधीप्रमाणे माझे स्वरूप भिन्न भिन्न परिणामास पावले आहे. अरे एक अज्ञानी व एक चतुर्ज्ञानी अशा दोघा वाटसरूंना दोन रसाचा नीलमण्याचा, दोन सराचा नीलमण्याचा एक हार दृष्टीस पडला. तेव्हा जो अज्ञानी होता त्याला तो सर्प आहे असे वाटून भीती उत्पन्न करण्यास कारण झाला, व दुसरा जो चतुर्ज्ञानी होता त्यास तोच हार आहे असे यथार्थ ज्ञान होऊन सुखास कारण झाला. आता ह्या प्रश्नात एकदम ओपन उत्तर दिलं. सुख दुःखी जीव का वाटतात, एक असा एक तसा का वाटतो, तर ज्ञानाच्या त्याच्या अज्ञानामुळं त्याच्या बुद्धीच्या तिथं पहिलीच ओळ सांगितली होती, त्याची जशी बुद्धी आहे तसं. मग आता हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मुक्ती शुक्ती मोती व्याळी वीक. हां 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 करेक्ट शिंदे.
शाबास, छान. असं पाहिजे. दोघं हे चूप आहेत, हे लय हुशार आपल्या पुढे ते बोलणारा आहे ना तो गुळ कमी खातो आणि न बोलणारा आस्वाद घेतो. मस्त गुळ आहे, मस्त गुळ आहे असं करतो, आणि हा बोलण्यामध्ये टाइमपास करतो, आहे की नाही. नीलमण्याचा हार पडलेला आहे, पण अज्ञानाला साप वाटला आणि डोळस खुश झाला, ज्ञानी होता तो. तसा सज्ञानाला सुख आणि अज्ञानाला दुःख. हे असो स्वाती नक्षत्राचे पाणी एक असून ते शिंपल्यात पडले असता त्याचे मोती होतात, व सर्पाच्या तोंडात पडले असता विष होऊन ते. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना मी सुखरूप आहे, व अज्ञानी आहेत त्यांना दुःखरूप आहे. हां, आणि तुम्ही पण बरोबर आहे. तुम्हाला खाली माहीत नाही, पण तुम्ही कधी कधी जवळ आले. कारण मी म्हणतो ना, अभंग माणूस तोच निवडतो जो त्याच्या आजूबाजूला असतो. का आपण तिथे बघा ॲक्सिडेंट झालेला असतो, तो कधी पाठ नाही करत माणूस, ध्यानात पण नाही, पण त्या जागेपासून चालला का लगेच लक्षात येतं, अरे इथे असं असं झालं. तसं हा आपला मागचा अभ्यासी साहेब, तो लगेच प्रगट होतो एकदम परफेक्ट. आता श्लोक 15 आला, एरवी सर्वांच्या हृदय देशी. आता इथे क्लिअर करून टाकतात. आता त्याच्या बुद्धीचाही पण तिथे भेद त्यांनी काढून टाकतील. बस टोटल सर्रास त्यांच्यामध्ये जो अहम सुचतोय ना, स्फुरतोय, तो मी आहे. मी सर्वांच्या बुद्धीत उत्तम प्रकारे आत्मरूपाने प्रवेश केला आहे. बघा अजून काय सांगितले, बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले देही, जेने देही विदेही पावती मज, मज पावती. मी सर्वांच्या, आता ही पाठ नाही झाली पण अर्थ कळत गेला का पण पाठ होती. तुमची जी ओळ पाठ झाली ना ती अर्थामुळे पाठ झाली, अर्थ कळला का पाठ होती. जर ती ओळी पाठ नाही होत त्या अर्थी समजायचं काय, आपल्याला अजून नीट अर्थ कळालेला नाही. मी सर्वांच्या बुद्धीत उत्तम प्रकारे आत्मरूपाने प्रवेश केला आहे, आणि मज आत्म्यापासून स्मरण ज्ञान व त्यांची निवृत्ती होते, व सर्व वेदांनी मीच जाणण्यास योग्य आहे. वेदांताच्या विषयाचा संप्रदाय करणारा व वेदार्थवेत्ता मीच आहे. बघा, संप्रदाय करणारा, वेदार्थता त्याचा वेत्ता मी बोलणारा, वेदार्थ बोलणारा मीच आहे, आणि वेदसुद्धा मीच आहे टोटल. अरे अर्जुना, तात्विक विचार करून पाहिले तर सर्व प्राण्यांच्या हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी ज्ञान रात्रंदिवस स्फुरण पावत असते, ती स्फुरण पावणारी वस्तू मीच आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात जो मी आहे, प्रत्येकाचा मी कोण, तरी मी कोण आहे, मी कोण, तोच मी परमात्मा आहे. परंतु पण त्या दोन मीची जरा झगडा होतो. तो म्हणतो मी आणि हा म्हणतो मी कोण. तो प्रकृतीतला एक मी आहे आणि एक परमात्म्याचा मी आहे. तर प्रकृतीचा मी आहे ना, त्याने त्या झाकून टाकले. कसं उलटं झाले बघा. आणि तो म्हणतो मी झाकलं जाईल का, पण पाण्यापासून शेवाळ निर्माण झालं आणि शेवाळानेच पाण्याला झाकलं. परंतु एवढे समजल्याने तू आपणास कृतार्थ समजू नकोस, तर त्या ज्ञानाचा निश्चय होण्यास वैराग्यपूर्वक साधूच्या समागमाने ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा व योगाचा अभ्यास केला असता, श्रीगुरूंच्या आणि श्रीगुरूंच्या चरणाची सेवा केली असता, म्हणजे ह्याच एका सदआचरणाने त्यांचे सर्व अज्ञान नाहीसे होते व त्यांचा मीपणा आत्मस्वरूपात चिरविश्राम पावतो. युक्ती सांगितली यावेळी मस्त आहे. तरी परिसंतास व्यवस्था योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्य येण्याची सत्कर्मी अशेशी अज्ञान विरमी. किती अज्ञान असलं तर जाईल कशाने, येण्याची सत्कर्मे, वैराग्य, श्री गुरुचरण उपासता, योग आणि ज्ञानींच्या शेजारी बसता, परिसंता सवे वसता, बैसता संतांची संगती. अशा रीतीने आपले आत्मस्वरूप आपणच यथार्थ ज्ञानाने जाणून त्याचा आत्मा जो मी, त्या मज आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखातच राहील. स्वतःला स्वतः जाणलं का काहीच टेन्शन नाही, तो आनंदात राहणार. का आनंदात राहणार, जी घटना आहे ती सगळ्या ज्या घटनासुद्धा काही वास्तव आहेत का, वास्तविक आहेत का. असं झालं पाहिजे. चित्रपटामध्ये हिरोची आणि व्हिलनची मारामारी झाली आणि बस शूटिंग थांबवायची थोडा वेळ,
का ते नंतर पुढे गेले दोघं तिघ जण सगळे चहा प्यायला. तशी आपली भांडणं मारामारी जरी झाली तरी बस आता चला चहा पाणी प्यायला चला, हे की नाही. असं झाल्यावर सगळे समोरचे चक्कर होऊन पडतील. असं होईल काय? पण शिंद्यांचं होईल असं? ह्या शिंद्यांचा ते बघतच नाही जाणं. अशा रीतीने आपले आत्मस्वरूप आपणच यथार्थ ज्ञानाने जाणून, कोणत्या यथार्थ ज्ञानाने जाणून आपणच त्याचा आत्मा जो मी, त्या मज आत्म्याच्या स्वतःचा आत्मा, त्या आत्म्याच्या योगाने स्वतःच्या आत्म्याला कोणी जाणायचे? स्वतःच्याच आत्म्याने जाणायचे. आणि तो जो जाणतोय तो म्हणायला झालाय पर आत्मा. परमात्मा का म्हणतो? अजून आपल्याला तो आपला वाटत नाही म्हणून आपण म्हणतो परमात्मा, दुसऱ्याचा आत्मा, देवाचा आत्मा. त्यामज आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखातच राहील अशी स्थिती व असा साक्षात्कार होण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी कारणीभूत आहे का? है म्हणजे तो स्वतःला पाहीन आणि स्वतःला सुखी होईल. पण त्याला सुखी करणारा माझ्याशिवाय दुसरा कोण आहे का? म्हणजे याच्यातून असेल आपलं अस्तित्व पूर्ण बाद झालं तर तो आपल्याला सुखी करू शकतो. आपण जर म्हणलो मला तुम्ही सुखी करा, मला तुम्ही सुखी करा, तर मी जो राहणार आहे ना तो नेहमी अतृप्तच राहणार. कारण माझं स्वरूप कसं आहे? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. माझ्या मी पांडुरंगा सारिका सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. मी पांडुरंगा सारिका. हे धनंजय, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो. त्यामुळे आपणच आपल्याला जाणून सुखी होणार आणि आपणच आपल्याला सुखी करणार. असं कोणत्या अध्यायामध्ये कोणत्या ठिकाणी सांगितलेलं आहे? आत्माच आत्म्याला जाणून सुखी होतो आणि आत्माच आत्म्याला. 8वा अध्याय. ओबी बरोबर आहे. कितवा अध्याय? पहिला अध्याय. 8वा अध्याय. कितवा अध्याय? 6व्या अध्यायातली ओळ. आत्माच आत्म्याचा शत्रू आहे आणि आत्माच आत्म्याचा मित्र आहे. खात्री करून घ्या म्हणजे फायनल होऊन जाईल. तुझ्या बोलण्यातून असं दिसतंय काहीतरी बाबा चुकीचं बोलतायत. हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो. त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे. आता ही यालाच म्हणतात तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. म्हणजे आपल्याला जरी काय कळून घ्यायचं असेल तर आपला जो आपला आहे आतला, बघा आता ही कुच घोटाळा आहे. आपला जो आतला आहे त्याला ज्या दिवशी वाटेल आपल्याला सगळं कळून घ्यायचंय, आपल्याला आपणच सगळं समजून घ्यायचंय. 6व्या अध्यायातले 80च्या आसपास ओळी. 80च बरोबर. अशी वाचायची. अशी पहिला 8वा. यांना विचारलं असतं तुम्ही किती सांगितलं असता? 6वा सांगितलं असता म्हणजे नाही का. कुठे आलो होतो आपण? तिथेच आलो होतो. हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पाहावा लागतो. त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे. म्हणजे जोपर्यंत ईश्वराला वाटत नाही याला कळून द्यायचं. ह्या लोकांना का ठेवलेले? ह्या लोकांना यांनी अज्ञानात ठेवले का? तो स्वतः म्हणलं जरा थोड्या अज्ञानात मजा आहे. आमच्या नानीला त्यांना सगळं माहीत झाले. हे जे अन्न आहे ना सगळं मिक्सर आहे, मिक्सिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये लय घोटाळे अमुक आहे. तेव्हा मला सांगितलं परत म्हणते नको काय डोक्यात घेऊ. ते नाही माहीत नाही तोपर्यंत आनंदाने खातोय आपण. ज्या दिवशी कळलं सगळं त्या दिवशी भेद खाऊ आपण. त्यापेक्षा बरं आहे. तसं आपल्याला त्याच्याच मनात आलं पाहिजे. अज्ञानात कोणी कोणाला ठेवलेलं आहे? त्याला खेळ खेळायचा म्हणून तो म्हणला मी अज्ञानात राहतो, तू ज्ञानात राहा. नाही तर आणि हे बी आपलं बोलणं कसं आहे? हे बी अज्ञानातच आपलं बोलणे. नाही तर काय होईना जाई ही लास्ट आहे. आणि काय होईना जाई हे मग कशाला बोलतो तू? काय होत नाही जात नाही आहे की नाही? हे तिसऱ्याला समजण्यासाठी बोलतो ज्ञानी मनुष्य.
नाही तर व्यावहारिक देह तादात्म्यवान लोकांची सेवा करून त्यांच्या संगतीने व संसाराला चांगुलपणा गौरव ऐकत असता ज्यांची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून गेली आहे बा. तिकडं काय सांगितलं? संता सवे बैसता योग मार्ग उपासिता वैराग गुरुचरण उपासिता वैराग्यासी. आणि इथे सांगतात आता बघा, ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता. जे शरीरामध्ये देहशक्तीमध्ये घडून गेलेले त्यांच्या संगतीत राहिले तर हा खरा वाटेल. ते देहासक्त नाही तर व्यावहारिक देह तादात्म्यवान लोकांची सेवा करून त्यांच्या संगतीने संसाराचा चांगुलपणा गौरव ऐकत असताना ज्यांची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून गेली आहे. हे जेवढे उपासक आहेत, जे त्यांच्या आराध्य गुरुवर्यांची उपासना करतात त्यांच्याबद्दल, नाही तरी व्यावहारिक देह तादात्म्यवान ही या लोकांची सेवा करून त्यांच्या संगतीने व संसाराचा चांगुलपणा गौरव ऐकत असताना ज्यांची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी घडून गेलेली आहे. मी देहरूप आहे, इथेच त्यांची बुद्धी ती राहिलेली. ते देहासक्त स्वर्ग व संसार या सुखाच्या प्राप्तीकरता कर्ममार्गाने आचरण करीत असतानाच ते दुःखाचा शेलका वाटा घेणारे वाटेकरी होतात. त्यांना पण सुख मिळतंय ना, पण कोणतं? दुःख मिश्रित सुख भेटतंय त्यांना, स्वर्ग किंवा संसार. आणि इकडं कोणतं भेटणार आहे? शाश्वत सुख भेटणार आहे त्यांच्याबरोबर असताना. परंतु अर्जुना, ही स्थिती त्या अज्ञानी लोकांस प्राप्त होण्यास कारण मीच आहे. काय आता काय शेवटी काही झालं का ते ही वाक्य महत्वाचे. सगळं त्यांना ज्ञान करून द्यायला मीच कारण आहे आणि त्यांना अज्ञात ठेवायला मीच कारण आहे. मग ही म्हणूनच तुकाराम महाराजांनी 42व्या वर्षी ठरवलं आम्ही जातो आमच्या गावा. त्याच्या अगोदर ते म्हटले होते, हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे अवघाची संसार सुखाचा करीन. आणि मग 22व्या वर्षी म्हणले तर त्याच्या मनात आहे ना, असा कोण माईचा लाल आहे ते म्हणले. जर त्याच्या आले देवाजीच्या, बघा ना किती मोठं उदाहरण दिलंय. पांडवांचा एकदम सखा जिवलक, पण त्याच्या डोक्यात बसलं यांची दैनी परिस्थिती करायची. केली त्यांनी. काय पांडवांचं चाललं? दुसरा मित्र त्यांचा सांगा बरं कोण? दुसरा सुदामा. त्याला दातावर दातच आपटायला लावणार आता मी. मग आता त्याच्या डोक्यात आलं. आणि मग सगळी फजिती झालं. गाव शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिला. आणि अशुद्ध भाव कोणता होता सांगा बरं? पोहे घेऊन गेला तो शुद्ध भाव, ना अशुद्ध भाव लय जवळ आणलंय तुम्हाला. छपास बरोबर. गुरुमातेनी म्हणले पोरांनो लाकडं तोडायला चाललेत ना जंगलात, राहू द्या ही चणी. तर खिशात चणे दिले सुदाम्याकडं, दोघं जण वाटून खा. पाऊस पडायला लागल्यावर झाडावर चढले, थंडी वाजायला लागली तर 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 तर. मग थंडी वाजायला लागल्यानंतर काय खाल्लं म्हणजे शरीरात उष्णता निर्माण होईल. हा वरच्या बाजूला आणि कृष्ण खाली झाडावर खोडात बसलेलं. तो म्हणलं काय रे तू काय खातो? आवाज येते कुडूम कुडूम. काय नाही म्हणला, थंडीची दातावर आपटतात. ठीक आहे म्हणला, तसंच करतो मग आता. बघा एवढीशासाठी एवढं चणे खाल्ले तर दातावर दात. देवाचे चोरून चणे खाल्ले तर, आणि देवाला जर पोहे दिले तर शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिले. पण पोहे आपल्या घरातल्या बाजारातले नाही, दुसऱ्याने दिले, याच्याकडं काहीच नाही ते. नाही तर आपण उद्या घेऊन जाऊ. अरे परंतु अर्जुना, ही स्थिती त्या अज्ञानी लोकांस प्राप्त होण्यास कारण मीच आहे. ते कसे? तर ज्याप्रमाणे जागा असणारा मनुष्यच स्वप्न व निद्रा या अवस्थास कारण असतो, किंवा दिवसा ढगांनी आकाश व्यापले म्हणजे सूर्याचा उजेड कमी होतो, सूर्य आच्छादिला जातो. हेही दिवसाच्या सूर्याच्या उजेडाने जसे समजते, त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी विषय पाहिला म्हणजे विषयाचे सेवन केले, हेही माझ्याच सत्तेने होते बा. ढग जरी आले तरी सूर्य झाकलाय ढगांनी, तरी पण ढग आला हे कशाने कळालं? सूर्याने. आणि याच्यातून थोडासा ट्रॅक त्यांनी चेंज केला, मला न जाणल्यामुळे.
पण मला न जाणायचं कारण आहे, पण ते म्हणतात काय, मीच, हेही माझ्याच सत्तेने होते. काय वाक्य पहा, पुन्हा मागे जातो. किंवा दिवसा ढगांनी आकाश व्यापले, म्हणजे सूर्याचा उजेड कमी होतो. काय केले, ढगांनी आकाश व्यापलं सूर्याचा. पण ढगांनी सूर्य झाकलाय हे कोणामुळं कळाले, तरी सूर्यामुळंच कळाले. सूर्य आच्छादिला जातो ही दिवसाच्या सूर्याच्या उजेडाने समजते. हा दृष्टांत. आता सिद्धांत. त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी विषय पाहिला, म्हणजे विषयाचे सेवन केले, हेही माझ्याच सत्तेने होते. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला व तत्सापेक्ष जागृत होण्याला मूळचा प्रबोध झोपेचा निरपेक्ष असणारा जागेपणाच कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जीवाच्या ज्ञानास व अज्ञानास मीच मूळ ज्ञानस्वरूप अधिष्ठानभूतवा कारण आहे. कसं आहे, कसं आहे सांगा. उदाहरण, साप दिसायला कारण कोण आहे, रश्शीचे. आणि रश्शी दिसायला कारण पण कोण आहे, रश्शीचे. तसं माझ्यापासून बाजूला होतात ते का, माझ्यामुळं का, मला व्यवस्थित यथार्थ जाणलं नाही म्हणून. त्यांनी कृती नाही काय केली. साप दिसायला कोण कारण आहे, रश्शीचे. मग दुःख व्हायला कारण कोण आहे, रश्शीचे. का, रश्शीच्या अज्ञानात दुःख आहे आणि रश्शीच्या ज्ञानात सुख आहे. बघा, तद्वत परमात्म्याला जाणलं का सुख आहे, नुसतं जाणलं नाही. मग व्यवहारात दुःख नाही का त्यांच्या जीवनात, संतांच्या व्यावहारिक दुःख. पण व्यावहारिक दुःख तिथं शिल्लकच राहत नाही, कारण सुख आणि दुःख ही त्या लेवलला गेल्यानंतर काही राहत नाही. हे धनुर्धारा ज्याप्रमाणे, बघा पुढेच आहे, हे धनुर्धारा ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानाद्वारा, हे दृष्टांत याच्यासाठी दिलेत का सिद्धांत लवकर समजणार नाही, डोक्यावरून ताण येईल डोक्याला, म्हणून लगेच. हे धनुर्धारा ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानाद्वारा सर्पाला किंवा दोरीला, दोरीच्या यथार्थ ज्ञानाला मूळ दोरीच मूळ स्वरूपाने कारण आहे पहा, त्याप्रमाणे ज्ञानाच्या व अज्ञानाच्या सर्व व्यवहारास मी सत्ता रूपाने कारण आहे, हे सिद्ध आहे. म्हणून हे धनंजया, जसा मी खऱ्या स्वरूपाने आहे तसा न समजता वेद मला जाणण्याकरता खटपट करू लागला, तो त्याच्या शाखा झाल्या. कोण किती मोठा माणूस आहे, पण त्याला नीट कळालं नाही, त्यामुळे त्याच्या शाखा झाल्या. तथापि त्या वेदाच्या वेगवेगळ्या तीनही शाखा कोण, ऋग, यजुर, यजुष व साम याकडून मीच एक खरोखर जाणला जातो. त्याप्रमाणे पूर्व पश्चिम वाहिनी नद्यास शेवटी एकमेव समुद्रच प्राप्यस्थान होय. आणि ज्याप्रमाणे एकम द्वितीय ब्रह्म हा महासिद्धांताजवळ श्रुती शब्दास वर्तमान लय पावतात, याप्रमाणे ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळका गंधास वर्तमान आकाशातच लय पावतात. शेवटी ते म्हणतात, शेवटी कुठूनही गेला ना, आता यांचं म्हणणं आहे तो तिकडे येईल, तिकडे येईल. म्हणजे समजा 3 नंबर शाळेच्या इथे यायचं आहे, तर तो टेलिफोनिक ॲक्शन कडून आला तरी कुठे येणार, इथंच येणार. आणि माणिक लाल वगैरे असेल पकडून आला तरी इथेच येणार. मग येणार का नाही, इथेच एकाच जागेवर येणार. मग फरक काय पडणार फक्त तुम्ही सांगा. हां, तसं शेवटी मनुष्य जरी कोणी काहीच नाही केलं तर एक क्रममुक्तीने तो हळूहळू तिकडं जाणारच त्याला. पण त्याच्या अगोदर ज्याला वाटतंय याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, त्याला स्पीड घ्यावा लागणार. बस झालं, आता पुरे पुरे, आता बस, त्याला स्पीड घ्यावा लागेल, नाहीतर ते होणारच आहे. त्याप्रमाणे सर्व श्रुती ज्या ठिकाणी लाजल्यासारख्या निवांत स्तब्ध राहतात, ते ब्रह्मस्वरूप मीच अंतःकरण वृत्तीद्वारा यथार्थ प्रगट करतो. शेवटी बोलता बोलता त्याच्यानंतर तो स्वतःला पाहिल्यानंतर श्रुती वेद वगैरे शांत झाली. नंतर श्रुतीसह सर्व जग ज्या ठिकाणी संपूर्णता लय पावते, ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्यात जागा केला असता, त्याचप्रमाणे स्वप्नात भासलेल्या वस्तू आपण झालो होतो. तो द्वैतभास परिपूर्ण नाहीसा होतो. एवढेच नव्हे तर जागृत अवस्थेतही आपण एकटेच आहोत हेही तो समजतो.
याच्यातला मला तुम्ही आता बारकावा सांगायचा. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्यास जागे केला असता त्याच वेळी स्वप्नात भासलेल्या वस्तू आपण झालो होतो, तो द्वैत भास परिपूर्ण नाहीसा होतो. एवढेच नव्हे तर जागृत अवस्थेतही आपण एकटेच आहोत हेही तो समजतो. कोण सांगणार? शिंदे साहेब. शिंदे साहेब. हां एकटा कशाच्या संबंधाने म्हणला तो? हां पण मी एकटाच आहे. जागे स्वप्नात होता तेव्हा किती होते? हां तेव्हाही तो एकटाच होता आणि जागेपणी सुद्धा. मग आता आपण इकडं किती जण आहेत आणि मग हे आहेत ते? हां म्हणजे झोपेत तो झाला होता आणि आता ह्या झोपेत जरी जागा झालाय तरी हे जरी अनेक दिसले तरी काय असा आपला निश्चय आहे का नाही? हां हां आहे. मग काय टेन्शन राहिलं नाही आता आहे का नाही? आहे ना शिंदे साहेब? हां मामी आहे ना निश्चय असा? आपले रामजीनगरचे सगळे आपणच आहेत ना आहे का नाही? हां काय म्हणायचं? इथे बसल्यापुरतं वाटते त्यांना. तुमचं नाही म्हणले त्यांचं ते म्हणतायत. एवढं जरी कळलं ना तरी भरपूर कळलं. म्हणजे आता एवढं कळालंय इथं कळतंय तेच आता काय झालं पाहिजे? बाहेर कळलं पाहिजे. तर जागृत अवस्थेतही आपण एकटेच आहोत हेही तो समजतो. त्याप्रमाणे हे माझे अद्वैपण यथार्थ आत्मस्वरूप त्याचा बोध होण्यास द्वैत निरपेक्ष दुसऱ्या कोणाशिवायही मीच कारण आहे व अशा त्या आत्मस्वरूप बोधालाही कारण ज्ञानस्वरूप असाच मीच आहे. बाबा द्वैत निरपेक्ष अशा कोणाही शिवाय मीच कारण आहे. आता आपल्याला हे कोणी कळून दिलं खरं सांगा? आपल्याला हे ज्ञान कोणी कोणाशिवाय कळू शकत नाही आपल्याला हे ज्ञान. मी फसवतोय तुम्हाला? सांगा बरं. सद्गुरू वाचोनी आहे की नाही? आहे की नाही? म्हणलं बसले बसले आपल्याला कोणी ज्ञान दिलं हे सगळं? आपलंच आपल्याला. हां बाबाचं काही नाही का मग? म्हणजे बाबा आहे का मग? बाबा नाही का गावात? हां मग आता आपण सुरुवातीला आहे का पुढच्या स्टेजला आहे? यांच्या समाधानासाठी. आणि बाबा असल्यावर काय हे सगळं तुम्हीच केलंय? करेक्ट. बरोबर. हे जागृतीमध्ये सुद्धा एकटाच आहे तो. आणि याला म्हणतात अद्वैत कुसरी विरळात जाणे. आता हे अद्वैत कुसरी याला कळालं आणि याच्या वडिलांना नाही कळालं मग काय करायला पाहिजे? आणि तसं होणारच आहे. तसं चालूच आहे. ही परंपरा सुद्धा चालूच आहे. उपजेते नासे हे घटिका यंत्र. आणि सांगायला गेले तर हा वडिलांना सांगायला गेलं तर ही माणसांमध्ये म्हणेल फक्त. त्याप्रमाणे हे जे माझे अद्वैपण यथार्थ आत्मस्वरूप याचा बोध होण्यास द्वैत निरपेक्ष दुसऱ्या कोणाशिवायही मीच कारण आहे. जरी द्वैत दिसलं तरी तो मीच आहे, त्याच्याशिवाय मीच आहे. व अशा आत्मस्वरूप बोधालाही कारण ज्ञान स्वरूप असाच मी आहे. बोध व्हायलाय सुद्धा कारण मी, कळून द्यायलाय मी, आणि ज्याला कळलंय तो मीच. मग वीर अर्जुना, हे वीर अर्जुना, मग वीर अर्जुना. आता इथं लढाई केली काय अर्जुनाने? आता यांना वीर अर्जुना म्हणता येईल का? ज्ञान झालं, अज्ञानाला खतम केलं आहे की नाही? हे वीर अर्जुना. पुढे गेला. हा, वीर अर्जुना, ज्याप्रमाणे कापुरास अग्नी लागल्यावर मागे त्याची काजळी राहत नाही व
अग्नीही शिल्लक राहत नाही. बघा एकटा एक कसा राहतो. त्याप्रमाणे अविद्येला समूळ नाहीसे करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लय पावते त्यावेळेस काही नाही असा अंतता भाव शून्य असे म्हणता येत नाही व त्याला नाही या सापेक्षतेने आहे असेही म्हणणे ज्या स्थितीमध्ये सहन होत नाही. म्हणजे ज्ञान अज्ञानाचा लय झाल्यावर जे उर्वरित शुद्ध दृढ मात्र स्वरूप राहते सत सामान्य अत्यंत निर्विशेष स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा साक्षात प्रवेश होत नाही. कसे बोटाने दाखवू हे शब्देविन संवादीजे. तिथे बोलणंच थांबलं जातं. म्हणून आहे किंवा नाही या शब्दाने ती स्थिती सांगता येत. मग कशी काय कळणार? हा अनुभवाने कळणार. आपल्या स्वानुभवाने सांग. काय गरज आहे या येडपटांना सांगून? हा काय झाले बाई काहीची आहे बाई. ज्याला सापडले नथ पडली पाण्यात. बघा काय दृष्टांत. मोठे माणसं काय काय त्यांचे दृष्टांत एवढे जबरदस्त. असा नथ पडली होती एका बाईची खाली आणि एका पोनाराला सांगितलं तेवढी खाली पडली आणि गेला खाली आणि तळाला गेल्यावर भेटली आणि तिथंच म्हणल्या भेटली. तो तिथं भेटलं तोंड पाणी गेलं का गेला खाली. तो नथ बरोबर तो बी खाली. मग त्याला भेटली तेव्हा तो बोलू शकत नाही. थोडासा वर आला तेव्हा तो बोलतो. किती मोठी खर्च केले 40ला. बघा बरं ववी बघूया आपण 40 मध्ये किती गुढार्थ आहे. 440 तेवी समूळ अविद्या खाय ते ज्ञानही जे बुडोनी जाय तरी नाही किरणोही व न साहे असणेही. ते कीर्तिमुखित्व नेले. ते कीर्तिमुखत्व नेले. ते समूळ अविद्या खाय ते ज्ञानही बुडून जाई. हे ज्ञान असे ना आपल्याला दिलेलं. अज्ञानाला तर खातं पण ज्याने अज्ञानाला खाल्लं त्यालाही ते संपून टाकतं. त्यावेळेला तो यथार्थ ज्ञानी होतो. नाहीतर ती मुसमुस राहते. कोणती? मी ज्ञानी आहे मी ज्ञानी आहे असं म्हणतात. ते कीर्तिमुखत्व नेले. तो सोहम शंकराच्या मंदिरात गेले तर कधी बघायचं वरती त्याच्या उमऱ्यावर असं वरती असतं. असा राक्षसासारखा सिंहासारखा आकार असतो खाणारा. तर एक राक्षस बळावला होता. तो राक्षस कोणालाच आवरत नव्हता म्हणून भगवान शंकराने ती विद्या तो मनुष्य बनवला आणि त्याला सांगितलं जा याला खाऊन टाक. मग त्याने त्याला खाऊन टाकलं त्या राक्षसाला आणि परत आल्यावर म्हटला आता कोणाला खाऊ? ते म्हणले आता तुलाच खाऊन टाक म्हणजे तू संपून टाक. बघा ते अज्ञान ज्ञान. बघा आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती जनी घनी अज्ञान तत्वी. बघा आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही हरपती गणी अज्ञान तत्व. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केल्या जैसा वन्नी काष्ट जाळूनी स्वये जळे. इथे पण काय वाक्य होतं? तेवी समूळ अविद्या खाय. आणि इथे काय वाक्य आहे? ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्वने केल्या जैसे वन्नी काष्ट जाळून या स्वये जळे. अग्नी लागला आणि त्यांनी कोणाला जाळलं? लाकडाला. आणि लाकडाला जाळून तो परत शिल्लक राहिला. अग्नी राहील नाही. कारण तसं ज्ञानाने अज्ञान संपवलं आणि तो स्वतःही संपला. दुसरं वाक्य काय दिले बघू तिथे? तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. ते तो गा उत्तम पुरुष जो तृतीय का निष्कर्षू दोन्हीहून अनिक मागेला जो. बघा तेवी अविद्या समूळ अविद्या खाय ते ज्ञानही जे बुडून जाय तरी नाही किरण होई आणि न साहे असणेही नाही. बघा असणेही तो काही आहे पण नाही आणि नाहीपणाने पण नाही.
आता इथं तुम्ही आहेपणाने पण नाही, नाहीपणाने पण नाही, ह्या यथार्थ बोधाजवळ गेला. आणि जोपर्यंत येड्या माणसाला समजून सांगायचे, तो म्हणतो देव नाही, त्याला 2-3 वेळा ओरडू ओरडू सांगायचे, काय देव आहे, देव आहे, हे की नाही. मग आता ह्या स्टेपला आलो, आहे पण नाही, नाही पण नाही. यानंतर ज्ञानेश्वर महाराज पुढच्या श्लोकात अवतरणाची रचना करतात. कैवल्यपती भगवान यांनी जडाजड पदार्थामध्ये आपल्या व्याप्तीचे रूप वर्णन करता करता आपल्या निरूपाधिक स्वरूपात त्या व्याख्यानाचे पर्यावसन केले व तेथे मजला पोचविले. बघा, हे सांगत होते, हे असं आहे, असं आहे आणि असं नाही, असं आहे, असं नाही, असं म्हणता म्हणता निरूपाधिक स्वरूप सांगता येत नाही. निरूपाधिक सांगायचं असेल तर त्याचा काय आधार कशाचा घ्यावा लागतो? उपाधीचा. पण यांनी असं उपाधीचा हाताशी धरून काय सांगितलं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला तसं केलं. ज्याप्रमाणे आकाशात चंद्रोदय झाल्यावर क्षीर समुद्रात त्याचे पूर्ण प्रतिबिंब पडलेले दिसते, त्याप्रमाणे कृष्णाने केलेला हा सर्वही बोध अर्जुनाच्या अंतःकरणात एकदम प्रतिबिंबित होऊन प्रगट झाला. चित्रे काढलेल्या बघा, एकदम अर्जुनाने सांगितलं आणि लगेच पटला. कशी ज्ञानेश्वरी बघा, आपल्याला लगेच पटली का नाही? ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर टिकेशी, लगेच तिकडून सांगितलं आणि इकडं पटलं. चित्र काढलेल्या भिंतीच्या समोरील भिंत घोटून प्रतिबिंबित ग्रहणास योग्य गुळगुळीत आरशासारखी स्वच्छ केल्यावर ती ज्याप्रमाणे त्या चित्राचे प्रतिबिंब स्वच्छ उमटते, त्याप्रमाणे वैकुंठ नायक जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या हृदयातील जो बोध तोच अर्जुनाच्या शुद्ध अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित नांदत आहे. काय केलं देवानी बघा, इथं वाक्य कसं दिलेले, कधी तो बोध स्पष्ट त्याच्या अंतःकरणात प्रगट झाला, एकदम प्रतिबिंबित प्रगट कसा झाला, तर चित्रे काढलेल्या भिंतीच्या समोरील भिंत, इकडे चित्र आहे आणि इकडची, आणि घोटून घोटून प्रतिबिंबित ग्रहणास योग्य, म्हणजे प्रतिबिंब ग्रहणास इकडचं बिंब याचं इकडं प्रतिबिंब उमटेल असा अर्जुनाला केला. आणि गुळगुळीत आरशासारखी स्वच्छ केल्यावर तीच ज्याप्रमाणे त्या चित्राचे प्रतिबिंब स्वच्छ उमटते, आरसा जसा स्वच्छ करू तसा, काही लाद्यांमध्ये पण बघा प्रतिबिंब दिसतं, त्याप्रमाणे म्हणजे तो दगडच आहे ना, आरसा सुद्धा दगड घासून घासूनच चकाचक करतात ना, त्याप्रमाणे वैकुंठ नायक जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या हृदयातील जो बोध तोच अर्जुनाच्या शुद्ध अंतःकरणात प्रतिबिंबित नांदत आहे. का प्रतिभिंती चौखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधू. कोण नांदतय आता? बोधात नांदतय, पण कोण? दोघही, अर्जुनही पण आणि देव पण नांदतोय, दोघांनाही आनंद आहे त्याच्यामध्ये. धन्य धन्य परमात्म वस्तू स्वभावच सामर्थ्यच असे आहे की जशी जशी त्याची अनुभूती प्राप्त होईल तशी तशी आनंदाची व्याप्ती व गोडीही वाढते. म्हणून अनुभववियाचा राजा जो अर्जुन तो पुन्हा देवाला म्हणतो. बघा 45, तरी बाप वस्तू स्वभाव, बाप रे बाप, तसे वाक्य, तरी बाप वस्तू स्वभाव, त्या वस्तूची ताकदच एवढी, येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. अशा आशीच्या संगतीत बसल्यानंतर त्याला ते होणार नाही काय? अर्जुनाला आशाच्या संगतीत बसल्यावर होणार नाही? कोणला पण नाही होणार. जर देवाच्या संगतीत अर्जुन बसला, असं कोणी बसला तर त्याला नाही का होणार? होणार का नाही? कोणालाही होणार का नाही? दुर्योधनाला पण बरं, तो तिथं बसणार नाही. तरी बाप वस्तू स्वभाव फावे तव तो गोडिया थाव, म्हणून अनुभवाचा राव, अर्जुन म्हणे अनुभवियाचा राव. बघा अर्जुन कोणामधला आहे? जेवढे आत्मा अनुभवी आहे, जेवढे बाबांकडून 10 लाख लोकांनी अनुभव घेतलेत आणि त्या सगळ्यांना काय आलेलं आहे? अनुभव. आणि त्या अनुभवियांच्या मधला कोण आहे? राजा, तो अर्जुन आहे.
आता आपण राजे नाही, पण आपण कुठंतरी आहे ना, बस झालं त्याच्यामध्ये. आपल्या घेतलं की नाही. देव आपल्या व्यापक स्वरूपाचे वर्णन करताना आपण प्रसंगानुसार जे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन केले तेच निरुपाधिक. बघा आता देव ज्ञानेश्वर महाराज बहुतेक इथे म्हणतील, आता मी ज्ञानेश्वर म्हणतो असं नाही, तर आता कोण बोलतोय? प्रत्यक्ष श्रीकृष्ण बोलतोय. असा तो अनुभवाचा राजा होतो. साहेब मला म्हणले आपण असंच म्हणायचं कीर्तन केलं तरी, माझं काही चुकलंच नाही, माझं काही चुकलंच नाही, कोणी काय म्हटलं तर मग तो अनुभवाचा देव आपल्या व्यापकपणाचे वर्णन करताना आपण प्रसंगानुसार जे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन केले तेच निरुपाधिक स्वरूप पुन्हा एक वेळ मज करता काही न्यून न ठेवता स्पष्ट करा. तेव्हा द्वारकानाथ आनंदित होऊन म्हणाले, चांगले विचारलेस. आता सगळं झालेले तरी बसा ना बाबा, बोला ना बाबा, थोडंसं बोलो ना. आता त्याचं सगळं कार्यक्रम झालाय तरी तो म्हणतोय त्यावेळेला मग कोणाला बरं वाटलंय? अजून त्याला पण जास्त खत वाटली. बाबांकडे गेलो, बाबा काय लवकर उठून देतात का? चहा झाला, सगळं झालं तरी रस्त्याला जरी आता जायचं ना, आता आपण गेलो समजा स्टेशनला बसवायला तिकीट काढून, तरी सांगत बसतील. असं आपणच म्हणावं लागणार, गाडी आली बाबा आता. असं झालं पाहिजे. हे पहा अर्जुना, आम्हालाही मोठ्या कोड कौतुकाने नेहमी याविषयी हेच बोलावेसे वाटते व तेच आवडते, पण काय करावे? कोणी असा विचारणाराच मिळत नाही. त्याचा तुटवडा आहे. त्याला जर सांगायला लागलं का तो म्हणतो, बाबा आता जातो बरं का, आता टाईम झाला, मर तिकडं. मग काय आता दुसरा शोधतो कोणतरी. कारण हे व्यसन आहे, हे पण व्यसन आहे. सांगायचं व्यसन आहे, ऐकायचं व्यसन आहे, तसं सांगायचं व्यसन आहे. नाही सांगायला भेटले म्हणून तुकाराम महाराज आकाशाशी संवाद करत बसले, एकटे जाऊन बोलायचे. कोणी ऐकाय नाही बसलं ना, एखाद्या वेळेस असं नाना येड लागलं, सगळे गावाला गेले, तुम्ही म्हणाल चावी द्या माझ्याकडं, इकडे येऊन दरवाजा बंद करून बोलत बसाल. कोणी असो नाही तर नसो, आणि बाहेरचे लोक म्हणतील आतून आवाज येतोय, असं होणार. आपल्या पण आतून आवाज येतो ना, आपण हसतो घरातल्या घरात, तेव्हा शेजारचा आपल्या घरातलं विचारतो ना काय झालं, आता लगेच सांगितलं कळलं का काय झालं? नाही, तो बराच माग असतो ना. हे पहा अर्जुना, आम्हालाही मोठ्या कोड कौतुकाने नेहमी याविषयी वा हेच बोलावेसे वाटते व ते आवडते, पण काय करावे? कोणी असे विचारणाराच मिळत नाही. तू मात्र आज तोंड भरून मोठ्या आस्थेने पुन्हा निरुपाधिक स्वरूप सांगा म्हणून विचारण्यास आला आहेस. म्हणून मला वाटते की आजपर्यंत माझ्या मनात असा विचारणारा कोणी मला असे वाटते की आजपर्यंत माझ्या मनात असा विचारणारा कोणीतरी जिज्ञासू भेटावा अशी फार इच्छा होती. कोणाला? बाबा आपली वाट बघत होती, आपण नव्हतो बाबाची वाट बघत, तेच आपली वाट बघत होते. त्यांना पाहिजे होता कोणतरी शेअर करायला माणूस. त्यावेळेस अशीच फार माझी इच्छा होती, कोणीतरी जिज्ञासू भेटावा अशी फार इच्छा होती. त्या इच्छे सफळ करणारा आज तू एकटाच मला प्राप्त झाला आहेस. बघा, मलाही सांगावंसं वाटतं, पण कोणी भेटत नव्हतं. अद्वैत अनुभवानंतरही जो विलक्षण सुखाचा अनुभव घ्यावायचा, तो अनुभव घेण्यास आज मला तू सहाय्य करणारा झाला आहेस. कारण आपले निरुपाधिक स्वरूप मला पुन्हा सांगा असे विचारून तू माझेच मला सुख देत आहेस. हे आपण जे म्हणतो ना, बाबा लोक किती पळतात, बाबा लोक किती पळतात, का? निरुपाधिक सुखाचा आनंद घेणारा कोणीतरी दुसरा भेटला पाहिजे, त्यामुळे ते दमत नाहीत. ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता त्यात पाहिल्यावर आपले स्वरूप आपल्या नेत्रांनी आपणास दिसते, त्याप्रमाणे तुझ्याबरोबर तत्वबोधजनक निर्मळ संवाद केल्यामुळे माझे मला सुख झाले आहे. म्हणून तू संवाद करणाऱ्यात शिरोमणी श्रेष्ठ आहेस. मित्रा अर्जुना, बघा आता किती देव खाली आलेत. आपले बाबा पण बोलतो बरं का तसं आपल्याला. आपले बाबा गळ्यात हात घालून म्हणतील गप्पा मारत चालतील. आणि असेच एका बाबांच्या गळ्यात हात घातला होता यांनी, कोकणी बाबांनी. मोठे स्वामी होते, पण ते एकाच बाबाचे शिष्य. आणि प्रवचन झालं स्वामींचं, पुढं निघाले संन्यास आश्रम राजेवाडी बसून. बाहेर आल्यानंतर कोकणी बाबांनी मी त्यांच्या गळ्यात हात घातलं. स्वामी कसं काय? स्वामी म्हणले तुला समजतं का नाही? हात पहिला काढ, लोक काय म्हणतील. कारण स्वामीच्या बरोबरचा झाला. स्वामीला बघा
तिथं जाणीव आहे. इथं काय म्हणतं, हे मित्रा अर्जुना तुला हे काही समजत नाही म्हणून ते तो विचारावेस. हे मला म्हणतात तुम्ही बाबा तुम्ही रात्र रात्र काय गप्पा मारता, आता काय माहिती राहायचं करून घ्यायचं राहिले. त्याचं उत्तर आहे, मित्रा अर्जुना तुला हे काही समजत नाही म्हणून ते तो आम्हास विचारावेस आणि मग आम्ही तुझी समजूत करून देण्याकरता ऐकविण्यास प्रवृत्त व्हावे. तशातला हा प्रकार व तुझी योग्यता नाही. तुलाही सगळं माहिती आहे आणि मलाही सगळं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो इथे असे म्हणून देवाने देवाने आनंदातिशयामुळे अर्जुनास आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याला पाहिले व मग भगवान अर्जुनाला असे काय म्हणाले की ओठ जरी 2 असले तरी पण बोलणे एक, पाय 2 असले तरी पण चालणे एक, त्याप्रमाणे तुझे पुसणे आणि माझे सांगणे दोन्ही एकच आहेत. दोघांचे तात्पर्य एक आहे बघा. त्याच्यावर मात केली ना सांगणारा आणि पुसणारा. याप्रमाणे अर्जुना आम्ही व तू स्वरूपता एकच आहोत असे समज. कारण या प्रसंगी मी सांगणारा उपदेशक व तू पुसणारा श्रोता हे आपण दोघे तत्वता एकच आहोत. इथे थांबूया आपण. म्हणजे 2 जण एसटीत बसले, 2 जण आणि निघाले. आणि निघाल्यानंतर नगरवरून गाडीत निघाल्यानंतर 3 सीटचा बाकडा होता आणि ते 2 जण बोलायला लागले, तुम्ही कुठं राहता? मुंबई. मी पण मुंबईला. तो म्हणला तुम्ही कुठं राहता मुंबईमध्ये? म्हणलं घाटकोपर. मी पण घाटकोपर. घाटकोपरमध्ये भटवाडी, DNS, सी विंग, 703 दोघं पण. तर तिसरा म्हणला तुम्ही एकमेकाला ओळखता का? म्हणलं हा. मग प्रवास उरकत नाही म्हणून बोलत जायचं. तसा हा प्रवास उरकत नाही म्हणून बोलत जायचं असं देवाचं म्हणणं आहे का नाही? दोघं एकाच जागेवर चेपत चाललंय गप्पा, तिसरा चक्कर मध्ये येऊन पडून जाईल ना. असो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15 वही क्रमांक 455 का? हो 455ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका मंदिर तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो कर्मी रती वाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव. जो जेवांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळ. ईश्वर निष्ठांची मांडी अनवरत मंडळी भेट तुकार होता. जरा कल्पतरूचे आयो चेतना चिंतामणीचे गाव. घोरतेचे अर्णव पियुषांचे जमजमेच्या वांचन मार्कंडते तापणी. ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती ते लोकी. आदि पुरुषे अखंडित आणि घनतोपजीवे विशेष योगी. दृष्टादृष्टविजय होवावेजी. एक मने श्री विश्वेश्वरा हो. होईल दान बसावो. येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला. येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला. येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती. उद्याच्या